हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजिरा। नाशिकमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणातील कंपनीचं युनिट होणार बंद। कंपनीतील कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार। वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही। पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे। वारकरी विचारांशी शरद पवारांचा संबंध राहिलेला नाही, मुख्यमंत्र्यांचं विधान, तर पवारांना लेख अत्यंत चुकीचा असल्याची टीका। त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलंय की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे। पवार साहेबांनी अनेक वेळा सांगितलंय ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाही। वारकरी संप्रदायाबाबतच्या विधानावरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी। वारकरी संप्रदायावरती शरद पवारांचं मोठं विधान, तर सत्ताधाऱ्यांकडून पवारांवरती पलटवार। महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावललं होतं। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांच्या वक्तव्यामुळे खळबळ। प्रशासनातील महिला पुरुष भेदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल। बीडमधील इस्माकडून एसआयटीकडे तक्रार दाखल केल्याची सूत्रांची माहिती। पुरंदरमध्ये छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं। हेलिपॅड सोडून चक्क कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग केल्यामुळे खळबळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवी परीक्षेचा पेपर फुटला। परीक्षेच्या 1 तास आधी 140 रुपयात व्हॉट्सअपवरती पेपर विकल्याचं समोर। बीकॉमच्या 3ऱ्या वर्षाच्या डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटला। एनसीईआरटीचा 8वी इतिहासाचा पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा काढण्याचा निर्णयामुळे मोठा वाद होण्याची शक्यता। इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याची छत्रपती वृषालीराजे भोसलेंची टीका। आणि कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवरती कराडच्या शेणोली स्टेशनजवळ दरोडा। रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटला। एक मोठी बातमी समोर येते। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलेलं आहे। अचानक प्रकृती बिघडल्यामुळे इमर्जन्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। आशा भोसले यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। संकेत वरक आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। संकेत, अतिशय धक्कादायक माहिती म्हणावी लागेल। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलंय, सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? अमित, अर्थात अतिशय धक्कादायक खरतर बातमी आहे आणि काही वेळापूर्वीच खरतर बातमी आली की ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयविकाराचा झटका आलाय आणि सध्या त्यांना ब्रीचकांडी रुग्णालयात, मुंबईतील ब्रीचकांडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांचे प्राथमिक उपचार जे आहेत ते सुरू केलेले आहेत, पण सगळ्यांना सध्या प्रतीक्षा आहे ती म्हणजे हॉस्पिटलच्या मेडिकल बुलेटिनची। तर जे मेडिकल बुलेटिन तर आपल्याला अधिकची जी माहिती आहे ती या संपूर्ण घटनेमध्ये समोर येईल। निश्चित संकेत, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता त्याचबद्दलच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं शरद पवारांनी एका लेखात म्हटल्यानं वादाला तोंड फुटलंय। प्रतिगाम्यांची यादी तयार करणार असल्याचं पवारांनी म्हटल्यानं आगामी काळात पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वाद पेटण्याची शक्यता आहे। पवारांच्या मांडलेल्या या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी टीका केली, तर विरोधकांनी पवारांच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याचं आपण पाहतोय। वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी, पवारांच्या लेखामुळं राजकारण तापलं। पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी वाद पेटणार। महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांनी लिहिलेल्या लेखामुळं वादाला तोंड फुटलंय। शरद पवारांनी या लेखात
वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या मांडणीवर बोट ठेवलं. वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू पाहत आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीनं मांडणी करत आहेत. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण 41 लोक असे दिसतायत की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्याची अत्यंत गरज आहे. शिवाय त्यात सातत्य ठेवणे गरजेचं आहे. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाहीत. महिलांची बदनामी करणारे, त्यांच्यावर टवाळ विनोद करणारे वाढत चालले आहेत. अशा विनोदांना हसणाऱ्या महिला प्रेक्षकांमध्ये दिसतात. दुसरीकडे प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिसते. हे दुर्दैव असल्याचं पवारांनी या लेखात म्हटलंय. पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे. वारकरी संप्रदाय, तिथे असणारे सामान्य वारकरी हे अजूनपर्यंत संतांच्या विचाराचे आहेत, पण त्या विचारावर अतिक्रमण नाहीतर संक्रमण करण्याचा प्रयत्न हा कुठेतरी प्रतिगामी नाहीतर मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराच्या लोक करतायत. हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. राज्याला मोठी संत आणि वारकरी परंपरा लाभली आहे. राज्यात अनेक थोर संत होऊन गेले. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. संतांनी समता आणि बंधुभावाचा संदेश दिला आहे. मात्र गेल्या काही वर्षात वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांच्या प्रबोधन शैलीवर आणि त्यांच्या विचारांवर पवारांनी बोट ठेवलंय. आमचं असं म्हणणं आहे की वारकरी संप्रदायामध्ये नास्तिकवादी आणि पुरोगामीत्वाचा नाश करणारी जी मंडळी आहेत त्यांची अलीकडे घुसखोरी झालेली आहे. यांना उलट आत्ताच्या काळामध्ये हकलणं गरजेचं आहे. ज्यांना वारकरी संप्रदायाची माळ माहिती नाही, एकादशीचं व्रत माहिती नाही, सोमवारचं व्रत माहिती नाही, कुठल्याही व्रताची माहिती नाही, संत वाङ्मयाचं वाचन नाही, आचरण नाही, अशा मंडळींनी फक्त ज्ञानोबा तुकोबारांचं नाव घेऊन ज्ञानोबा तुकोबाराय असं म्हणतात तसं म्हणतात. हे वारकरी संप्रदायाला शिकवण्याची गरज नाही. वारकरी हे पुरोगामित्वाचीच एक ओळख आहे आणि मनुवादाच्या विरोधात वारकरी संप्रदायांनी जी केलेली क्रांती आहे ही आपल्यासाठी पथदर्शक आहे. एवढंच नव्हे तर वारकरी संप्रदायाने पहिल्यांदा बहुजन समाजाचे संत ही समाजाने दिली बहुजन हिताचा विचार जो आहे हा पुढे रेटला. आता त्यांच्या आडून प्रतिगामित्व हा कुठेतरी मांडल्या जात असल्याची अनेक प्रकरणं ही समोर आलेली आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये एक मोठी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. मात्र मुळात वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे आणि भारताच्या संविधानाचा विचार हा एक आहे. पवारांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापलं नाही तर नवलच. सत्ताधाऱ्यांनी पवारांच्या लेखावर जोरदार टीकास्त्र डागलंय, तर काही विरोधकांनी पवारांच्या लेखाचं समर्थन केलंय. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार. कृपया त्यांच्यामध्ये असलेली एकता किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवार साहेब करतात असं करू नका. तो संप्रदाय एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र त्याच्याकडे पाहतो. वारकरी समाज हा विठ्ठलाला मारणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे. हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे. देवाला मानणारी विचारसरणी आहे आणि मला असं वाटतं पवार साहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही. म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये. स्पष्टच बोलायचं तर भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशाच पद्धत निवडणुकीत विधानसभेला तर पारावर जाऊन मुक्काम करून अशा काही भोंदू महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून अशा प्रवचनाच्या माध्यमातून प्रचारच केलेला आहे ना. आता भारतीय जनता पार्टी अशा कित्येक महाराजांना पाळते भले संघाचा बुरखा घेतला जात असेल, मी संघाविषयी नाही बोलणार, पण भारतीय जनता पार्टी 100% बोलेल. बुरखा संघाचा द्यायचा आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा असे कित्येक महाराज पे रोलवर
भारतीय जनता पार्टीची आहे आणि शरद पवार साहेब बोलले काही चूक आहे असं मला नाही वाटत. जे लोक वारकरी संप्रदायाचा वापर करून चुकीची मांडणी करत आहेत त्यांची यादी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयार केली जात असल्याचे संकेत पवारांनी दिले. यामुळे येत्या काळात वारकरी संप्रदायातील पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.